पहा, पहिला प्रॉब्लेम आहे आपला, अ सायक्लिस्ट स्पीडिंग ॲट 18 km/h ऑन अ लेवल ऑफ रोड टेक्स अ शार्प सर्क्युलर टर्न ऑफ रेडियस 3 meter विदाउट रिड्युसिंग द स्पीड. आता सायकलची रेडियस दिली आपल्याला 3 मीटर आणि सायक्लिस्टची स्पीड आहे 18 km/h. ओके. आणि कुठेही त्यानं टर्न मारताना स्पीड काय केली, कमी नाही केली. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे टायर आणि रोडमधला तो आहे 0.1. आणि प्रश्न विचारला की सायक्लिस्ट हा टर्न घेताना स्लिप होईल का. ओके. आणि ॲडिशनली असा प्रश्न जर नीटमध्ये आला तर तुम्हाला ती ॲडिशनल स्पीड पण विचारली जाईल, है ना, की मग ती मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काय असू शकते, है की नाही, हे पण ॲडिशनली विचारलं जाऊ शकतं. आता आपण पाहिलेलं आहे की टायर्स आणि रोड्समधला जो नेसेसरी फ्रिक्शनल फोर्स असतो तोच या ठिकाणी काय करत असतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो सर्क्युलर रोडवर टर्न मारत असताना. आणि अशा वेळेस जी सेफ स्पीड आहे ते फॉर्म्युला पाहिलं होतं आपण, v² इज लेस दॅन ऑर इक्वल टू μs/g कालच्या लेक्चरमध्ये. आता या केसमध्ये जर आपण μs/gची व्हॅल्यू काढायचा विचार जर केला तर μsची व्हॅल्यू किती आहे, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.1, टर्न किती आहे, रेडियस ऑफ टर्न्स 3 मीटर आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जर आपण 9.8 एक्झॅक्ट घेतले तर हे कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केले ना आपण तर अशा वेळेस व्हॅल्यू येते 2.94 मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. याचाच अर्थ असा आहे की v² व्हॅल्यू ही लेस दॅन ऑर इक्वल टू किती पाहिजे, 2.94 मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. एक लक्षात घ्या, मी कशाची व्हॅल्यू सांगायला इथं, v²ची. म्हणजे याचा अंडररूट घेत बसायचं नाही आपल्याला. उलट आता आपण याला काय करू, SI कन्वर्ट करून त्याचा स्क्वेअर बघून दोघांची तुलना करू. करेक्ट. मग आता सायक्लिस्टची जी स्पीड होती तर सायक्लिस्टची स्पीड आहे 18 km/h. ओके. आता याला मीटर पर सेकंदमध्ये जर कन्वर्ट केलं आपण, सो 18 5/18 बरोबर ना, मीटर पर सेकंद. सो ही स्पीड किती आहे, 5 मीटर पर सेकंद. आणि यावरून सायक्लिस्टची जी स्पीड काढली आपण तर ती येईल 25 मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ना, ही 5 मीटर काढलं आणि त्यानंतर तिथं v² पाहिजे. आता मला सांगा, सेफ टर्नसाठी जेव्हा आपण रोडची रेडियस, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन याचा अभ्यास केला तेव्हा स्पीड जास्तीत जास्त किती पाहिजे होती, 2.94 पाहिजे होती. जेव्हा की सायक्लिस्टची स्पीड काय आहे, 25 मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ हा धडकणार हा स्लिप होणार. अँड दॅट्स वाय सायक्लिस्ट विल स्लिप while taking the circular turn. Clear? Second problem is a circular race track of radius 300 meter is banked at an angle 15 degree. If the coefficient of friction between wheels of race car and the road is 0.2, what is the optimum speed of the race car to avoid wear and tear in its tires? Okay. सो वेअर अँड टियर रिड्यूस करण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी ऑप्टिमम स्पीड काय पाहिजे. आणि दुसरा आहे मॅक्झिमम परमिजिबल स्पीड टू अवॉइड स्लिपिंग. आणि स्लिपिंग अवॉइड करण्यासाठी मॅक्झिमम परमिजिबल स्पीड किती पाहिजे. अशा दोन गोष्टी त्या ठिकाणी विचारलेल्या आहेत. आता तुम्हाला NCERT एक लाईन दिली होती पहा, की जेव्हा आपण कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काय घेतो, 0 घेतो. तर अशा वेळेस जेव्हा स्पीड निघते ना तर ती असते स्पीड की जी कमीत कमी वेअर अँड टियर या ठिकाणी टायरचं करणार. ओके. सो हे आपल्याला ऑप्टिमम स्पीडमध्ये करायचं आणि मॅक्झिमम स्पीडच्या संदर्भात आपण फॉर्म्युला नंतर यूज करणारच आहे. आता लक्षात घ्या, आपण सध्या कुठं आहोत, बँक रोडवर आहोत, बरोबर आहे का. सो पहिलं जे एक्झाम्पल होतं आपलं ते प्लेन रोडवर होतं. आता आपण कुठं आहोत, सध्या बँक रोडला आहे. आणि बँक रोडला असताना इथं आपल्याला एक विशिष्ट अँगल दिलेला आहे. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आपल्या थोडंसं गणित कॉम्प्लिकेशन असल्यामुळे डाटा अगोदर काढून घेऊ. जी रेडियस आहे
ती किती दिली आपल्याला 300 मीटर, करेक्ट. जो अँगल ऑफ बँकिंग ज्याला म्हणतो आपण तो किती दिला आपल्याला 15 डिग्री. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे, ओके, तर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 0.2, ओके. परंतु हां, जीची व्हॅल्यू वाटल्यास आपण तीच घेऊ 9.8. आता या सर्व व्हॅल्यूज आल्यानंतर आता इथं एक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की पहिल्यांदा आपल्याला काय विचारलं, ऑप्टिमम स्पीड विचारली की ज्यामध्ये वेअर अँड टिअर हे टायरचे आपण या ठिकाणी काय करणार, टायर लिटल होईल म्हणजे कमीत कमी घर्षण होईल टायरचं. तर अशा वेळेस ऑप्टिमम स्पीड काय आहे, तर ऑप्टिमम स्पीडसाठी आपण एक 0 अक्षर वापरलं होतं, बरोबर आहे का. आणि त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की जे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते 0 आहे असं आपल्याला कन्सिडर करून चालावं लागतं, है ना. सो अशा केसमध्ये आपण त्याचा फॉर्म्युला जो पाहिला होता तर तो होता √RG tan θ, ओके. आणि सो आता ही स्पीड काढत असताना आपल्याला काय करावं लागेल की आरची व्हॅल्यू आहे 300, जीची व्हॅल्यू आहे 9.8 आणि टॅन जे आहे वाटल्यास इथं लिहून देतो मी तुम्हाला की टॅन आपल्याकडे किती डिग्री आहे 15 डिग्री आहे. सो टॅन 15ची जी व्हॅल्यू आहे तर ती ॲप्रॉक्सिमेटली घ्यायची 0.268, ओके. तर इतकी व्हॅल्यू जर आपण इथं पुटअप केली, ओके, सो ही व्हॅल्यू असेल 0.268. मे बी तुम्हाला कंसमध्ये दिली असेल व्हॅल्यू, कारण तुम्ही आता नीटचा पेपर जर पाहिलं तर बऱ्याच कॉन्स्टंट व्हॅल्यू वगैरे दिलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचे ते 30-45 डिग्री व्यतिरिक्त जे अँगल आहे ते तुम्हाला दिलेले असतील पेपरमध्ये, ठीक आहे. आपण असं कन्सिडर करू की आपल्याला डाटामध्ये ही पण गोष्ट दिलेली आहे, ठीक आहे. मग आता हे स्क्वेअर रूट जर आपण फायनलाइज केलं तर कॅल्क्युलेशन हे तुमच्या बेसवर तुम्ही करायचे. तर याचं आन्सर जे आहे तर ते येईल 28.1 मीटर पर सेकंद. तर ही काय झाली ऑप्टिमम स्पीड, ओके. सो ऑप्टिमम स्पीड काढल्यानंतर आता तुम्हाला मॅक्झिमम परमिजिबल स्पीड काढायची आहे ज्याच्यामध्ये स्पीड अवॉइड केलं जाईल. सो अशा वेळेस तुम्हाला माहीत आहे की व्ही मॅक्स याचा फॉर्म्युला वेगळा आहे, काल आठवतो तुम्हाला, आहे की नाही. सो व्ही मॅक्सचा फॉर्म्युला काय आहे, तो फॉर्म्युला आहे RG इन ब्रॅकेट μs प्लस tan θ and divided by 1 minus μs tan θ, ओके. आणि सो यामध्ये सुद्धा आरची व्हॅल्यू किती घेणार आपण 300 इंटू जीची व्हॅल्यू 9.8 इंटू μs प्लस tan θ. सो μsची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 0.2, tan 15ची व्हॅल्यू घेतली आपण 0.268, 1 मायनस पुन्हा 0.2 इंटू tan θ 0.268. बेसिक मॅथमॅटिकनुसार कॅल्क्युलेशन जर तुम्ही फायनलाइज केलं तर आन्सर येईल 38.1 मीटर पर सेकंद, ओके. नेक्स्ट आहे पहा, द फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल मास m इज इंडिकेट बाय फोर्स टाईम ग्राफ. जर आपण पाहिलं तर एक्स ॲक्सिसला टाईम आणि वाय ॲक्सिसला काय आहे फोर्स आहे, बरोबर. सो फोर्स टाईम ग्राफ आहे. द चेंज इन मोमेंटम ऑफ द पार्टिकल ओव्हर द टाईम इंटरवल फ्रॉम 0 to 8 सेकंद. आणि आपल्याला 0 to 8 सेकंदपर्यंत काय करायचं आहे या ठिकाणी चेंज इन मोमेंटम कॅल्क्युलेट करायचा आहे. आता एक लक्षात घ्या की फोर्स टाईम ग्राफ जो आहे ना तर हा काय देतो हे माहीत पाहिजे आपल्याला. हा काय देतो आपल्याला चेंज इन मोमेंटम देतो. अँड दॅट्स वाय अशा केसमध्ये चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय एरिया अंडर द ग्राफ, बरोबर. मग आता FT ग्राफ जे आहे फोर्स टाईम तर यामध्ये जर आपण याला विशिष्ट नाव दिले समजा, ओके. समजा आपण याला काय करू, सपोज हा पॉईंट आहे A, हा आहे B, हा आहे C, D, E, F, G
एच आय. ओके, असे आपण नाव दिले. तर आता याचा बेनिफिट काय आहे की आपल्याला जॉमेट्रिकल फिगर आयडेंटिफाय करता येईल. आणि ग्राफचं तुम्हाला माहितीच आहे की बिलो द ग्राफ असेल तर मायनस करायचा आणि अबोव द असेल तर काय करायचा, ॲड करायचा. सो ट्रायंगल ABCचा एरिया जो आहे ना तो आपण काय करू माहिती आहे का, A1 कन्सिडर करू. काय करू, A1 कन्सिडर करू. त्यानंतर जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर हा जो आहे CDEF याची लेंथ 2 आहे पा, है ना. 4मधून 2 मायनस केलं तर 2 आहे. पण इकडे 0 to -3 म्हणजे बेड किती झाली, 3 झाली. दॅट्स वाय इथं जो हा रेक्टँगल आहे, बरोबर आहे का. आणि सो जसं आपण याचा एरिया A1 कन्सिडर केला त्याचा एरिया A2 आणि याचा एरिया काय करू, A3. सो एरिया 2 जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. आणि त्यानंतर जो तिसरा एरिया आहे A3 तो अबोव असल्यामुळे त्याला आपण काय करायचं या ठिकाणी, ॲड करायचा आहे. क्लिअर. मग आता राहिला प्रश्न फक्त फॉर्मॅलिटीचाच. सो पहिला जो जॉमेट्रिकल फिगर आहे आपली, तर जॉमेट्रिकल फिगरमध्ये आपल्याला हाफ इंटू बेस इंटू हाईट घ्यावं लागेल, बरोबर आहे का. सो आपली जी हाईट आहे BC डिस्टन्स, अप्पर पॉईंट किती येतं, 6 आहे, बरोबर ना. वाटल्यास मी दुसरा कलर घेतो. ओके, 6 आहे. आणि इकडे जर पाहिलं एक्स ॲक्सिसला किती सेकंद गेलो आपण, 2 सेकंद. सो बेस किती झाला, 2. सो हाफ इंटू बेस इंटू हाईट, त्यानुसार काय होईल, हाफ इंटू 6 इंटू 2. करेक्ट. हे झालं एरिया 1. एरिया 2 संदर्भात जर पाहिलं आपण, तर मी ऑलरेडी सांगितलं की आपल्याकडे काय आलं होतं इथं की जी 4मधून 2 मायनस केल्यावर एक लेंथ आली होती 2 आणि दुसरी लेंथ आली होती 3. सो दॅट्स वाय लेंथ इंटू ब्रीथनुसार जर गेलो आपण तर 3 इंटू 2 आपण घेणार. हा झाला एरिया 2, बरोबर ना. आणि वरचा जो रेक्टँगल आहे तर 8मधून 4 गेले तर किती राहतात बरं, 4 राहतात. आणि जीचा जो पॉईंट आहे तो कितीचा आहे, 3चा आहे. सो 4 इंटू 3, बरोबर. तर हा जो एरिया आहे हा काय होणार, या ठिकाणी ॲड होणार. पदवलीच्या नियमानुसार आपण चालणार. सो या ठिकाणी 2 टू गेट कॅन्सल, 6 राहतील. -3 2 जा 6 आणि 4 3 जा 12. सो प्लस मायनस कॅन्सल आणि इज इक्वल टू किती येईल, फक्त या ठिकाणी 12. चेंज इन मोमेंटम, सो युनिट काय आहे, न्यूटन सेकंड. सो ऑप्शन नंबर C इज द करेक्ट आन्सर. आता नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं आपण, अ स्टोन इज ड्रॉप फ्रॉम अ हाईट H. ओके, H हाईटपासून स्टोनला काय केलेलं आहे, ड्रॉप केलेला आहे. इट हिट्स अ ग्राउंड विथ अ सर्टन मोमेंटम P. आणि हाईट H वरून रिलीज केल्यावर, ड्रॉप केल्यावर त्याचा मोमेंटम काय होता, P होता. इफ सेम स्टोन इज ड्रॉप फ्रॉम अ हाईट 100% मोर दॅन द प्रिवियस हाईट. काय शब्द विचारला, 100% मोर दॅन द प्रिवियस हाईट. 100% म्हणजेच जी ओरिजिनल हाईट आहे ती काय झाली, या ठिकाणी दुप्पट झाली. सो 2H हाईटवरून त्या बॉलला काय केलं, ड्रॉप केलं. द मोमेंटम व्हेन इट हिट्स द ग्राउंड विल चेंज बाय. मग आपल्याला काय विचारलं की ग्राउंडला हिट करत असताना त्याच्या मोमेंटममध्ये काय चेंज येईल, किती मोमेंटम असेल हे विचारलं का, नाही. तर मोमेंटममध्ये चेंज काय येईल ते आपल्याला पर्सेंटेजमध्ये विचारलं. विशेष म्हणजे कशामध्ये विचारलं, पर्सेंटेजमध्ये विचारलं. सो सर्वात अगोदर आपण लक्षात घेऊ की आपला जो मोमेंटमचा फॉर्म्युला आहे तो आहे P इज इक्वल टू MV, हे ना. आता आपण केस 1 बद्दल बोलू, है ना. केस 1 आपली हाईट H वरून आपण रिलीज केलेला आहे. सो केस 1 नुसार मोमेंटमचा फॉर्म्युला Pला P, Mला M. आणि तुम्हाला माहीत आहे की हाईटचा विषय आला म्हणजे इथं V म्हणजे व्हेलोसिटी ऑफ फ्री फॉल आपल्याला घ्यावं लागेल. आणि सो व्हेलोसिटी फ्री फॉलचा फॉर्म्युला काय आहे, √2GH. करेक्ट. सो दॅट इज द इक्वेशन नंबर 1. त्यानंतर केस 2मध्ये जर पाहिलं आपण तर बॉल रिलीज हा हाईट 100% मोर दॅन प्रिवियस हाईट. सो हाईट काय या ठिकाणी आपल्याकडे 2H आहे. सो सेकंड वेळेस जे आपल्याकडे आहे ना, आपल्या वाटल्यास आपण परंपरेनुसार चालू आपल्या की याला आपण P1 कन्सिडर करू, चालतं ना सुरुवात, है ना. आणि सेकंड केससाठी मोमेंटम काय असेल आपला P2. आणि यामध्ये जेव्हा आपण फॉर्म्युला घेऊ, बरोबर, तर हा फॉर्म्युला M घेऊ. त्यानंतर हे 2 असणार, हे G असणार. पण Hच्या ऐवजी हाईट दुप्पट आहे म्हणजे हाईट काय असणार आपली 2H असणार. आता तुम्हाला माहीत आहे
हे जे 2 अंडर रूटमध्ये गेले याला मी सेपरेट लिहितो आणि त्यानंतर उरतं काय बरं, m अंडर रूट 2gh एवढं उरतं. मग अकॉर्डिंग टू इक्वेशन 1 m अंडर रूट 2gh हे काय आहे, p1 मोमेंटम आहे. म्हणजे याचा अर्थ p2 घ्यायचा असेल तर अंडर रूट 2 टाइम्स p1 आला. हे झालं इक्वेशन नंबर 2. करेक्ट. आता हे दोन इक्वेशन आपल्याकडे आहे. आता आपल्याला काय पर्सेंटेजमध्ये चेंज इन मोमेंटम विचारलेलं आहे. ओके, सो पर्सेंटेज ऑफ चेंज इन मोमेंटम आपल्याला विचारला. तर पर्सेंटेज ऑफ चेंज इन मोमेंटम काढत असताना आपल्याला काय काढलं लागेल बरं, की सर्वात अगोदर म्हणजे चेंजला ओरिजिनलसोबत तुलना करावं लागेल आणि त्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे का. सो चेंज जो घेताना आपण काय घेणार, P2 मायनस P1 विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल जो मोमेंटम होता P1 त्याच्या संदर्भात किती चेंज आला आणि याचे पर्सेंटेज किती. बरोबर ना. तर अशा पद्धतीने आपल्याला चालायचं आहे आणि दॅट्स वाय हे फॉर्म्युला सर्वात महत्त्वाचं. येते लक्षात की आपल्याला फायनल मोमेंटम तरी तर काढला आपण की हा झाला इनिशियल मोमेंटम, हा झाला फायनल मोमेंटम. पण फायनल मोमेंटम जो आहे तर त्यामधला चेंज आपल्याला काय विचारू शकतो, द मोमेंटम व्हेन इट हिट्स द ग्राउंड विल चेंज बाय. सो चेंज विचारल्यामुळे आपण काय केलं की फायनल मोमेंटममधून ते इनिशियल मोमेंटम वजा केला, पण विथ रिस्पेक्ट टू प्रिव्हियस मोमेंटम तो किती पर्सेंट आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आता P2 मायनस P1साठी P2ची किंमत आहे अंडर रूट 2P1 मायनस P1 डिवायडेड बाय P1. सो या दोघांमध्ये P1 आपण काय करणार, कॉमन काढणार. कंसात राहील अंडर रूट 2 मायनस 1 डिवायडेड बाय P. ओके, आता हे इंटू 100 तर ॲज इट इज राहणार. सो P1 गेट काय होतं या ठिकाणी कॅन्सल. अंडर रूट 2मधून 1 मायनस करा, अंडर रूट 2 राहील. मग 100%चे अंडर रूट 2 किती, तर अंडर रूट 2ची व्हॅल्यू सर्वांना माहीत आहे. सॉरी, इथं दोघांनी मायनर मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे का. तर अंडर रूट 2 इंटू 100% मायनस 1 इंटू 100% म्हणजेच किती झालं ते 100%. आता अंडर रूट 2ची व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे 1.41 असते. करेक्ट. आणि सो फायनली काय होईल की याला 100ने मल्टिप्लाय केलं तर 141%मधून आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी 100% मायनस करावं लागेल आणि तेव्हा ते आन्सर 40. सो फायनली आन्सर आला आपलं 41% आणि ऑप्शन नंबर बी हे त्याचं असेल करेक्ट आन्सर. अ बॉडी अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स. आता पहा, अ बॉडी अंडर द फोर्स ॲक्शन ऑफ फोर्स आणि फोर्सची आपल्याला व्हॅल्यू जी आहे ती वेक्टर फॉर्ममध्ये दिली आहे 6i मायनस 8j प्लस 10k. बरोबर. म्हणजे तिन्ही कंपाऊंड दिले फोर्सचे आणि ॲक्सिलरेशन दिलं आहे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर आपल्याला मास काढायचं आहे. म्हणजे प्रॉब्लेम तर फार बेसिक आहे, फक्त याच्यामध्ये नवीन जे आहे तर आपल्याला एफ जे आहे तर तुम्हाला माहिती आहे त्याचं मॅग्निट्यूड काढायचं असेल. बरोबर आहे का. तर डायरेक्ट काय करायचं आहे, स्क्वेअर्स घ्यायचे माहिती आहे सर्वांना. ओके. सो हे प्लस असो का मायनस असो अंडर रूटमध्ये काय करायचं आपल्याला स्क्वेअर घ्यायचं. म्हणजे इथं कंपल्सरी काय असणार ॲडिशनच येणार या ठिकाणी. ओके. सो दॅट्स वाय 6चा स्क्वेअर किती आहे 36, 8चा स्क्वेअर 64 आणि 10चा स्क्वेअर 100. आणि दॅट्स वाय 4चं मॅग्निट्यूड जे आहे ते येईल 200 अर्थातच 10 अंडर रूट 2 न्यूटन. मग आता प्रश्न राहिला की ॲक्सिलरेशन ते इथं दिलेलं आपल्याला मास इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आता आपल्याला मास काढायचा आहे. सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला F इज इक्वल टू ma आणि यावरून m काढायचा असेल तर फोर्सला कशाने भागावं लागेल ॲक्सिलरेशननं. फोर्सची मॅग्निट्यूड आलेलं आहे 10 अंडर रूट 2, ॲक्सिलरेशन 1 आहे आणि दॅट्स वाय 10 अंडर रूट 2. मास कशामध्ये मोजतो आपण kgमध्ये आणि दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे पहा. Sand is being dropped on a conveyor belt at the rate of m kilogram
पर सेकंद. आता तुम्हाला माहिती आहे की कन्व्हेनियर बेल्ट आपण स्टडी केलेला आहे 10th स्टँडर्डला, बरोबर ना. तर त्याच्यावर सँड जी ड्रॉप व्हायली तर अशा वेळेस त्याचा रेट आहे m किलोग्रॅम पर सेकंद. ओके. आता द फोर्स नेसेसरी टू कीप द बेल्ट मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी v मीटर पर सेकंद विल बी. मग आता त्या बेल्टला एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह करायचं आहे. त्या व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला v मीटर पर सेकंद. आणि या स्पीडनं ते बेल्ट कॉन्स्टंट राहण्यासाठी त्याच्यावर किती फोर्स अप्लाय करावा लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता एक लक्षात घ्या की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. हा न्यूटनचा किती लॉ आहे? तिसरा. सो आता सेकंड लॉ. आणि त्यानुसार आपण जर पाहिलं तर एफ हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे. सो dp/dt आपण घेत असतो. आता मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू व्हेलॉसिटी. आणि डिफरन्शिएशनचे नियम तुम्हाला माहीत आहे की व्ही, जसं की व्ही अगोदर घेतलं आपण तर आपण डिफरन्शिएट कोणाला करायचं? एमला करायचं. आणि त्यानंतर प्लसमध्ये जर एम घेतला तर डिफरन्शिएट कोणाला करायचं? व्हीला करायचं. याला आपण कोणता रूल म्हणतो? प्रोडक्ट रूल, बरोबर. मग आता होतं काय की यामध्ये जो डाटा दिलेला आहे आपल्याला की व्हेलॉसिटी कशी ठेवायची आपल्याला? कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट किमतीला आपण डिफरन्शिएट केलं तर ती व्हॅल्यू 0 होऊन जाते. दॅट्स वाय ही राशी या ठिकाणी पूर्णपणे काय झाली? इलिमिनेट झाली. आणि जे आपला फोर्स आहे हा फोर्स कशावर डिपेंड आहे? आता v इंटू dm/dt. आता तुम्हाला माहीत आहे की आपण जर कॅपिटल एमला डिफरन्शिएट केलं, ओके, तर ते टोटल मास निघतं. ते पण सुद्धा काय आहे? एमच आहे. दॅट्स वाय इथं जे फोर्स निघाला या ठिकाणी तर तो फोर्स व्हीला व्ही राहील आणि हा राहील कॅपिटल एम. आणि ही व्हॅल्यू कशामध्ये घेणार आपण? न्यूटनमध्ये घेणार. आणि दॅट्स वाय mv न्यूटन. ऑप्शन नंबर सी हे असेल त्याचं करेक्ट आन्सर.